नमस्कार. टीचिंग लर्निंग सेंटर, रामानुजन कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आयोजित आंतरशाखीय आणि बहुभाषीय 2 आठवड्याचा रिफ्रेशर कोर्स किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा रिफ्रेशर कोर्स संशोधन पद्धती या विषयावर 23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2021 कालावधीत आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम या कोर्समधील सहभागी यांचे मी स्वागत करतो. संशोधन पद्धती हा अलीकडील काळात विद्यार्थी, फॅकल्टी आणि संशोधक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून ओळखला जातो. संशोधन पद्धती अंतर्गत अनेक संकल्पना, अनेक घटक अभ्यासले जातात. त्यातीलच एक म्हणजे कॉपीराइट, ज्याला मराठीमध्ये ग्रंथावरचा हक्क असं म्हटलं जातं. आता कॉपीराइटचा शब्दकोशातील अर्थ जर ग्रंथावरचा हक्क असा घेतला तर माझ्या दृष्टीने हा अर्थ थोडासा संशोधन पद्धती या विषयाशी संलग्नित केल्यानंतर संकुचित वाटतो. कारण कॉपीराइट अंतर्गत केवळ ग्रंथावरचाच हक्क हा घटक त्यामध्ये समाविष्ट होत नाही, तर इतरही घटक कॉपीराइटच्या अंतर्गत येत असलेले आपल्याला दिसून येतात. सर्वप्रथम मी थोडक्यात माझा परिचय करून देतो. डॉक्टर ज्ञानेश्वर विठ्ठलराव फड, हेड अँड असिस्टंट प्रोफेसर, भारती विद्यापीठ, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, यशवंतराव मोहिते कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, पुणे. कॉपीराइट हा विषय अलीकडील काळामध्ये माहिती मिळविण्याचे जे स्रोत विस्तारित झालेले आहेत, ज्यामध्ये लायब्ररी असेल, इंटरनेट असेल, मॅगझिन्स असतील किंवा बुक्स असतील. संशोधक, फॅकल्टी, विद्यार्थी अशा सर्व माहिती स्रोतांचा वापर करत असतात. परंतु वापर करत असताना या वापरातील काही पैलू लक्षात घेणे आवश्यक असते. जेव्हा अशा अनेक माहितीच्या स्रोतातून माहिती घेतली जाते, त्यातून एक विषय तो जो संवेदनशील मानला जातो त्याला कॉपीराइट असं म्हटलं जातं. सर्वप्रथम कॉपीराइट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. कोणतेही पुस्तक, गाणे, संगणक कार्यक्रम इत्यादी छापणे, कॉपी करणे, प्रसारित करणे इत्यादी कायदेशीर अधिकार जे केवळ त्या कार्याच्या लेखकास उपलब्ध आहेत त्याला कॉपीराइट असे
म्हटले जाते. तर या ठिकाणी कायदेशीर अधिकार असा शब्दप्रयोग केलेला आहे. आता हा कायदेशीर अधिकार कुणास मिळतो? जो मूळ कार्य निर्माण करणारा व्यक्ती आहे. जे मूळ कार्य एखादा व्यक्ती करतो आणि त्या केलेल्या कार्याचा अधिकार त्याला मिळतो, अशा प्रक्रियेस कॉपीराइट असं म्हटलं जातं. या कॉपीराइट अंतर्गत व्याख्येमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रामुख्याने 3 घटक स्पष्ट होतात. त्यामध्ये पुस्तक, मग ते शैक्षणिक किंवा इतर अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश होतो, जो एखादा व्यक्ती मूळ स्वरूपात प्रकाशित करू इच्छितो किंवा कार्य करतो. गाणे, ज्यात गीतकार किंवा गायक यांच्या संदर्भात त्या व्यक्तीला अधिकार मिळतो. संगणक कार्यक्रम, आधुनिक युग हे संगणक युग म्हणून ओळखलं जातं आणि संगणकाच्या माध्यमातून अनेक प्रोग्राम विकसित केले जातात. त्याचे सुद्धा अधिकार विकासकाला प्राप्त होत असतात. ह्या 3 घटकाबरोबरच इतरही घटक कॉपीराइट या प्रमुख मुद्द्यांतर्गत येत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यात चित्रपट, कलात्मक कार्य, छायाचित्र आणि नाट्यकार्य. कॉपीराइट केवळ एवढ्याच पुरता मर्यादित मिळणारा कायदेशीर अधिकार आहे असं म्हणता येत नाही. या व्यतिरिक्तही अनेक घटक कॉपीराइट अंतर्गत मूळ निर्माणकर्त्याला अधिकार प्रदान करत असतात. आता या व्याख्येमध्ये आपल्याला असं दिसेल की कॉपीराइट अंतर्गत जे अधिकार मूळ कर्त्याला मिळतात, त्याचे प्रमुख कोणते घटक आहेत? जसं की पुस्तक, गाणे आणि संगणक. दुसरी व्याख्या जेव्हा आपण बघू, त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की कॉपीराइट मूळ कृतीच्या निर्मात्याला दिलेले संरक्षण आहे. हे कामाच्या वापराचे आणि वितरणाचे एकमेव अधिकार प्रदान करते आणि सामान्यतः विशिष्ट कालावधीनंतर समाप्त होते. वेळ संपल्यानंतर कॉपीराइटचे नूतनीकरण केले जाऊ शकते किंवा काम सार्वजनिक होते, जेथे ते मूळ निर्मात्याला सूचना न देता आणि पूर्वीच्या मालकाला मोबदला न देता कायदेशीररित्या वापरले जाऊ शकते. पहिल्या व्याख्यापेक्षा या व्याख्येवरती नजर टाकली तर कॉपीराइट अंतर्गत एक मुद्दा समान आहे, तो म्हणजे मूळ कृतीच्या निर्मात्याला दिलेले संरक्षण. या व्याख्येमध्ये कॉपीराइट अंतर्गत जे विविध पैलू येतात किंवा त्या संदर्भात असणाऱ्या प्रक्रियांचा या व्याख्येमध्ये समावेश केलेला दिसून येतो. त्यामध्ये मूळ कृतीच्या निर्मात्याला दिलेले संरक्षण, निश्चित जो व्यक्ती किंवा संस्था मूळ कृती निर्माण करते आणि त्याचे कॉपीराइट अधिकार प्राप्त करते, त्या सर्व कृतीला पूर्णपणे कॉपीराइट कायद्याअंतर्गत संरक्षण मिळत असते. त्यानंतर एक कामाच्या वापराचे आणि वितरणाचे एकमेव अधिकार.
जो निर्माणकर्ता आहे तो व्यक्ती किंवा संस्था हा एकमेव अधिकार प्राप्त असतो जो त्याचा वापर आणि वितरण करू शकतो. जर तेच घटक, तेच निर्माण केलेली कृती, कार्य इतरांना वापरायचे असेल तर त्याची परवानगी घेतल्याशिवाय वापरता येत नाही. त्यानंतर नूतनीकरण या व्याख्येतला अत्यंत महत्वाचा घटक कॉपीराइट अंतर्गत येणारा महत्वाचा कार्य प्रकल्प म्हणजे नूतनीकरण. जेव्हा एखाद्या मूळ कर्त्याने कॉपीराइट अंतर्गत आपले कार्य संरक्षित केले असेल, तेव्हा एक विशिष्ट कालावधीनंतर हे अधिकार आपोआप संपुष्टात येतात किंवा कालावधी संपत आल्यानंतर त्याचे अधिकार परत नूतनीकरण करून मिळवले जाऊ शकतात. विशिष्ट कालावधीनंतर अधिकार समाप्त. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जरी कॉपीराइट अंतर्गत निर्माणकर्त्याला नूतनीकरणाचा पर्याय जरी असला तरी या पर्यायाला एक मर्यादा आहे आणि ही मर्यादा देशपरत्वे, कार्यपरत्वे बदलत असलेली दिसून येते. याचं सविस्तर माहिती आपण पुढील भागात बघणार आहोत आणि त्यानंतर आहे सार्वजनिकता. सार्वजनिकता याचा अर्थ असा आहे, एखाद्या मूळ कर्त्याच्या कॉपीराइट अधिकाराचे जेव्हा संपूर्ण अधिकार समाप्त होतात तेव्हा त्याचे कार्य सार्वजनिक होते. म्हणजेच ते कार्य कोणत्याही व्यक्ती आणि संस्थेला वापरता येऊ शकते. कॉपीराइट संशोधन पद्धतीतील अत्यंत, मी पूर्वी म्हटलो तसं, संवेदनशील घटक आहे. त्याचा ऐतिहासिक मागोवा जर घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की जगातील पहिला कॉपीराइट कायदा 1970 मध्ये करण्यात आला आणि तो इंग्लंडमध्ये ॲनचा कायदा म्हणून ओळखला जातो. इंग्लंड ही एक अशी भूमी आहे की ज्यात अनेक नाविन्यपूर्ण ऐतिहासिक घडामोडी घडलेल्या आहेत. त्यापैकी कॉपीराइट कायदा हा एक मानला जातो. 15व्या व 16व्या शतकामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की प्रिंटिंग प्रेसचा विकास इंग्लंडमध्ये झाला आणि मग त्या माध्यमातून जी छपाई साठी सुरुवात झाली, त्या छपाईच्या सुरुवातीच्या माध्यमातून अनेक चर्चा आणि संघर्ष घडत गेले आणि त्याचा परिणाम म्हणून जगात सर्वात पहिल्यांदा कॉपीराइटचा अधिकार जो मूळ कर्त्याला दिला जातो तो कायदा 1710 मध्ये पारित करण्यात आला. आता ह्या कायद्याचे वैशिष्ट्य जर आपण बघितले तर या कायद्याने प्रथमच एखाद्या कृतीचा लेखक त्याच्या कॉपीराइटचा मालक असल्याची संकल्पना निर्मित झाली. म्हणजेच या कायद्याने एखादा व्यक्ती जे काही कार्य, मूळ कार्य निर्माण करतो, संस्था मूळ कार्य निर्माण करते, तो त्या कार्याचा मालक असतो हा घटक या ठिकाणी स्पष्ट करण्यात आला. त्यानंतर
त्याच कायद्याअंतर्गत एक वैशिष्ट्य आपल्याला असं लक्षात येईल, हे जे केलेले कार्य आहे, ते विशिष्ट लायब्ररीमध्ये जमा केले जाते. म्हणजे 1770 मध्ये जो कायदा केला, त्या कायद्याअंतर्गत जी नवीन कृती, कार्य ही लायब्ररीत जमा केली जात असत आणि ही जमा करत असताना त्याची नोंदणी स्टेशनर्स हॉलमध्ये केली जात होती. मात्र या कालखंडामध्ये जे काही साहित्य, कृती अप्रकाशित होती, अशा अप्रकाशित कार्यासाठी कोणतेही कॉपीराइट अधिकार प्राप्त होत नव्हते. इंग्लंडच्या नंतर हा कायदा जगातील इतर देशातही पसरत गेला, कारण प्रत्येक मूळकर्त्याला संरक्षण देणे हे नैतिक अधिकार सर्वच देशांमध्ये पाळण्यासाठी असे कायदे करण्यास सुरुवात झाली. त्यातलाच एक महत्वाचा आणि त्याचाच विस्तार पुढील काळात जो झाला, तो कायदा युनायटेड स्टेट्समधील 1790 चा कॉपीराइट कायदा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 19व्या शतकापर्यंत कॉपीराइट कायद्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयाचा अभाव दिसला. आता आंतरराष्ट्रीय समन्वय आणि कॉपीराइट याचा संबंध आपल्याला माहित करून घ्यावा लागतो, कारण एखाद्या देशात एखादी नवीन कृती करण्यात आली आणि त्या व्यक्तीला त्याचे अधिकार देण्यात आले, मात्र इतर देशात तशाच प्रकारची कृती जर घडली, तर तो सुद्धा उल्लंघनाचा प्रकार कॉपीराइट कायद्याअंतर्गत यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉपीराइट कायद्यातील समन्वय असणे आवश्यक वाटू लागले. 1886 मध्ये बर्न कन्व्हेन्शन याचे महत्व असे आहे, की बर्न कन्व्हेन्शनने जे काही विविध राष्ट्रात कायदे निर्माण होऊ लागले, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय निर्माण करून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉपीराइट मानांकनासाठी आणि त्याच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी बर्न कन्व्हेन्शन ची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली दिसून येते. युनायटेड स्टेटने 1988 मध्ये करार स्वीकारला. युनायटेड स्टेट हे जगातील सर्व राष्ट्रांची संघटना असलेली आपल्याला दिसून येते आणि कॉपीराइटचा जो करार होता, तो 1988 मध्ये युनायटेड स्टेटने स्वीकारला, मान्य केला आणि त्या दृष्टीने युनायटेड स्टेटने जगभर त्यात एक वाक्यता किंवा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. बर्न कन्व्हेन्शन आजही लागू आहे आणि आंतरराष्ट्रीय कॉपीराइट कायद्यासाठी आधार प्रदान करते. आता बर्न कन्व्हेन्शनचा अवलंब करून अंमलात आणलेल्या सर्वात 2 महत्वपूर्ण बदलांपैकी एक बदल म्हणजे अप्रकाशित कामासाठी कॉपीराइट संरक्षण. या अगोदर जेवढे काही कायदे तयार झाले, त्या कायद्यात अप्रकाशित कामासाठी कॉपीराइट संरक्षण
अजिबात मिळत नव्हते. मात्र बर्न कन्व्हेन्शनच्या माध्यमातून हे अधिकार प्राप्त होण्यास सुरुवात झालेली मिळते आणि त्याचबरोबर जे कॉपीराइट अधिकार नोंदणीकृत होते ते नोंदणी काढून टाकून स्वयंचलित प्रक्रिया निर्माण करण्यासाठी बर्न कन्व्हेन्शनची खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली आपल्याला दिसून येते.